अक्षयचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्याचे आज वय किती? असा ज्यावेळी एकाच व्यक्तीसाठी प्रश्न येईल तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं, पूर्वीची आणि 8 वर्षानंतरची जी पट असेल ती पट बघायची किंवा गुणोत्तर बघायचं. इथे काय आहे, पूर्वी जर एक पट घेतलं तर 8 वर्षानंतर ते दुप्पट होतं, की हे 2 आणि हा 1 या दोघांची काय करायची, बेरीज करायची. जे काय पट असेल किंवा गुणोत्तर असेल या दोघांची 2 आणि 1 काय होईल, 3 होईल. आणि ह्या 3 ने फक्त या किती 8 वर्ष संख्येला गुणायचं. 3 गुणिले 8 3 8 24. 24 म्हणजेच काय होईल, हे आजचं वय. आता दुसरा असाच प्रश्न बघूया. रमेशचे 10 वर्षापूर्वीच्या वयाचे 10 वर्षानंतरच्या वयाशी गुणोत्तर 2:3 आहे, तर रमेशचे आज वय किती? म्हणजे बघा इथं 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतरचं गुणोत्तर आहे 2:3. मग या ठिकाणी गुणोत्तर असो किंवा पट असो दोन्हींची बेरीज करायची. 2 आणि 3 मिळून होतात 5. आता बघायचं पूर्वी वर्षापूर्वी म्हणल्यावर 10च आहे आणि वर्षानंतर म्हणल्यावर सुद्धा 10च आहे. ही समान संख्या आहे. वर्ष समान असावे नंतरचे आणि पूर्वीचे. त्या समान संख्येने याला गुणायचं. 5 गुणिले 10 5 10 50 त्याचं आजचं वय तयार होईल.